हार वगैरे आणलेला आहे. तर बघा फोटोशूट चाललंय आहे. 89,600 आणि खालची आहे 50,000ची. सो हे गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर आत्ता आपण कुठं चाललो आहे? तर आत्ता आपण चाललेलो आहे गाडीची बाईकची डिलिव्हरी घेण्यासाठी. म्हणजे जी कोणती पण असेल गाडी ती तुम्हाला रिव्हील होणार आहे थोड्याच वेळाने. आणि आता त्यासाठी आपण पूर्ण ब्लॉग बघा, कसा वाटतोय ते नक्की सांगा. चला जाऊया. आणि इंस्टाला सगळे अपडेट भेटत जाईन. नवीन कोणी आला असेल तर सबस्क्राईब करा. आणि इंस्टाचे जे कोणी इंस्टाला बघत असेल तर त्यांनी फॉलो करून टाका. कारण की तुमचा मराठी माणूस भरपूर ठिकाणी लवकरच फिरायला जाणार आहे. त्याचे अपडेट इंस्टाला पण पडणार आणि यूट्यूबचे पण 2 अकाउंट आहेत त्याला पण पडणार आहेत. तर लवकरच भेटूया. आता बाईक डिलिव्हरी घेण्यासाठी जाऊया हडपसरला. आणि की उरुळीत पण शोरूम होतं, पण आपल्याला हडपसरलाच घ्यायची होती. तर तिकडे घेतलेली आहे. आज फक्त कॅशमध्ये घेणार आहे सगळं. तर चला जाऊया आता. मोठ्या गाडीत घेऊन जाणार ही पाहू शकता, मोठी गाडी. चला जाऊया. तर मित्रांनो, आपण ना शोरूमला आलेलो आहे पाहू शकता. आणि आता गाडी पण आत्ता वॉशिंगला टाकलेली, कारण की ती बाहेर असल्यामुळं ना 2-3 दिवस झालेली बाहेर होती. त्यामुळं भरपूर अशी धुळीने मळलेली. त्यामुळं आता आतमध्येच वॉशिंग आहे त्यांचं. सो तिथं ना वॉशिंग करून आता आपल्याला भेटेल. आणि कागदपत्र वगैरे सगळं क्लिअर केलं पाहिजे, कारण की आत्ता मॅडम पण आलेले आहेत आणि ती साईन वगैरे करायचे, पेपर वगैरे क्लिअर करायचे. मग त्यानंतर आपल्याला गाडीची डिलिव्हरी भेटणार आहे. तोपर्यंत आपण सिनेमॅटिक शूट करू. आपल्याला इंटरेस्ट पण नव्हता सिनेमॅटिक, पण जाऊ दे आता काढूया. तिथं ना हार वगैरे आणलेला आहे. बट आता आपल्याला वेट करायचं की आपल्याला अजून हेल्मेट ते घ्यायचे. ते जे काय ॲक्सेसरीज फ्री असते ना ते सगळे क्लेम करून घ्यायचे. आणि बघूया आता. इथं अजून बहुतेक अर्धा तास प्रोसेसलाच लागणे. कॅश पेमेंट सगळं ते भरून टाकलेलं आहे. आणि अजून त्यांचं बघा फोटोशूट चाललंय. आता बघूया किती वेळ लागतोय. तर आपल्याकडनं पेमेंटच्या ना 2 पावत्या आले, ते तुम्हाला दाखवतो. ते पाहू शकता. वरची आहे 89,600 आणि खालची आहे 50,000ची. म्हणजे 2 पावत्या कशा आल्या तर 89 आपण ऑनलाईन केलेत आणि कॅश आहे ती 50,000 केलेली आहे. अशा प्रकारे असे पावत्या आलेले आहेत. तर पावत्या तर झालेले आहेत. आता फक्त डिलिव्हरीची वेटिंगसाठी थांबलेलो आहे. थोडी काय प्रोसेस राहिलेली आहे, ती केल्यानंतर आपण गाडी डिलिव्हर होईल. आणि पूजा वगैरे सगळं काही तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर ना आता लवकरच आपण गाडीची डिलिव्हरी घेऊ. आणि पाहू शकता लाल फडक्यामध्ये आहे. तर लवकरच आपण रिव्ह्यू करू. तर पाहिले असून गाडीची ना डिलिव्हरी झालेली आहे. आणि पाहू शकता गाडी कशी चमकते. आणि इथं ना डिजिटल काट आहे पूर्णपणे, आपल्याला जसं पाहिजे तसं. हे बघा. ओके. तर ना ह्याच्यात 1 लिटर पेट्रोल त्यांनी दिलेलं आहे. आणि अजून पुढे गेले की आपल्याला टांकी फुल करून घ्यायचे, कारण की नवीन गाडीचे तर केलीच पाहिजे. तर चला आता जाऊया. डिलिव्हरी झालेली, आपल्याला इथून जायला 1 तास तरी कम्प्लिटली लागणार आहे. आता डिलिव्हरी तर एकच नंबर झाली. आता जायचे आपल्याला वनामध्ये, तिथं पण आपलं पूजन होणार आहे. त्यानंतर मग डायरेक्ट घरी होणार आहे. तर आपण आता पोचलेलो आहे उरुळी कांचनमध्ये. आणि इथं पेढे वगैरे घ्यायचं कुंजर डेअरीवरून. हे पाहू शकता वरची. इथून पेढा घेतला ना, अजून नारळ, हळदी कुंकून, कढी साखर ते घ्यायला लागेल, कारण की आपल्याला गाडी डायरेक्ट वनामध्ये पूजायचे. तिथं पूजल्यानंतर डायरेक्ट आपण घरी घेऊन जाणार आहे. मग घरी एक वेगळं पूजन असतं, तिथं पण करणार. तर चला आता अजून नारळ ते घेतलं पाहिजे. पेढा आणायला गेलेत. आता पेढा आणलं की मग डायरेक्ट नारळ किराणा स्टोअर मध्ये जायला लागणार आहे आपल्याला. तर फायनली गाडी आलेली आहे बनात अब्बू. आणि आपलं डाळिंबन सुप्रसिद्ध प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जातं. आणि बामण काकांना आणायलाच गेलेले आहेत फादर. जरा पूजा वगैरे केली पाहिजे इथं. बघा पेढा ना अजून कसं काय बरं राहिला एवढा. लावलाय कोणी शोरूमला ना पेढा ठेवलेला. लावणारा हा माणूस शोरूम मध्ये जेव्हा पेढा ठेवला ना तेव्हापासून अजून जागेवरच आहे. डिजिटल आहे सगळा विषय आहे. आणि चला आता ताट वगैरे आणायचंय.
पण भामन काकाकडे चावी असणार आहे, त्यामुळे आता भामन काका आलं की डायरेक्ट आपण ताट वगैरे घेऊन येऊ. बाकी सगळं मटेरियल आणलेलं आहे. टिडी टिडी. वरती माडा खेळा माडा. तर आत्ता आलेलो आहे आपण मका कापण्यासाठी, कारण की दिवसभर गायला काय खायला नव्हतं आणि त्यातून आपल्याला उद्या दुसरीकडे लोकेशनला जायचं आहे फिरण्यासाठी. फिरणे म्हणजे एक किल्लाचे, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. आता पाहू शकता गाडी तिथं लावलेली आहे, बुलेट आणलेली आहे आणि ही तर नाही आणली आपली, हिने कोणता घरीच आहे, कारण की पासिंग पण नाही झाली 40 नंबर असल्यामुळं. आणि आता एवढी मका घेतो कापून. सूर्यास्त होतोय, एकदम भारी दिसते वातावरण आणि जरा जास्तच कापायला लागणार आहे, कारण की आपल्याला ना उद्यासाठी पण भरपूर कापून घेऊन जायला लागणार आहे, कारण की उद्या आपल्याला जायचे किल्ल्यावरती महाराजांच्या. सो त्यासाठी आता भरपूर सारी मका कापूया आणि जाऊया. हे पाहू शकता पूर्णपणे 1 एकर मका होती, सगळी ना सेल झालेली आहे, कारण की ना 4 दिवसात सगळी मका गेलेली आहे. आता फक्त आपली एवढी 2 सारे ठेवलेत आणि पुढे 1-2 आहेत तिकडे आहेत. सो आपल्या गायसाठी घेतो, चला लवकर कापून.